भारताच्या ताफ्यातील शक्तिशाली जॅग्वार विमानापुढे पाकिस्तानचा टिकावही लागणार नाही। भारताच्या जॅग्वारला शमशेर नावाने देखील ओळखलं जातं, त्यामुळे भारताच्या जॅग्वारने दाखवलेल्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानचं चांगलंच घाबरल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। जॅग्वारचा वार, पाकिस्तान गपगार। वायुसेनेचा शमशेर, उडवणार पाकची झोप। जॅग्वारच्या सामर्थ्यापुढे पाकिस्तानची घाबरगुंडी। वायुसेनेचं मुख्य अस्त्र, वायुसेनेचा शमशेर म्हणजेच जॅग्वार हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालाय। उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर जॅग्वारनं आपली ताकद दाखवत पाकिस्तानला गपगार केलंय। वायुसेनेचं हे ब्रह्मास्त्र पेनिट्रेशन स्ट्राईक आणि क्लोज एअर सपोर्ट मिशनसाठी प्रसिद्ध आहे। जॅग्वार हे स्वेप्ट विंग, ट्विन इंजिन आणि सुपरसॉनिक ग्राउंड अटॅक असलेलं फ्रेंच बनावटीचं विमान आहे, ज्याची लँडिंग गिअर खडबडीत आणि कच्च्या धावपट्टीवरनं ऑपरेट करण्यासाठी मजबूत आहे। जॅग्वारमध्ये ओलिओ न्यूमॅटिक स्ट्रट्स आणि लॉंग स्ट्रोक लँडिंग गिअर आहेत, ज्यामुळे कमी लांबीच्या धावपट्टीवरनं उड्डाण आणि उतरणं सहज शक्य होतं। जॅग्वार विमान ताशी 1700 किलोमीटर वेगानं मारा करतं। जॅग्वारची रेंज 1600 किलोमीटर आहे। बाह्य इंधन टँकसह ती 1400 किलोमीटर पर्यंत वाढते। 4500 किलो वजनाची शस्त्र वाहण्याची ताकद जॅग्वारमध्ये अत्याधुनिक ॲव्हिओनिक्स आहेत, ज्यामध्ये डिजिटल कॉकपिट, हेडअप डिस्प्ले, मल्टीफंक्शन डिस्प्ले, GPS, रडार अल्टिमीटर आणि लेझर रेजिंग सिस्टम यांचा समावेश आहे। जॅग्वारनं 1999च्या कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली, जिथं त्यानं लेझर गाइडेड आणि अनगाइडेड बॉम्ब्स टाकले। तर श्रीलंकेतील IPKF या मोहिमेत गुप्तचर मिशन्स आणि 2019च्या बालाकोट हल्ल्यात डिकॉय म्हणून याचा वापर झाला। ते अटॅक विमान आहे, अटॅक इंटरसेप्टर विमान आहे, त्याच्यामुळे ते जाऊन दोन्ही गोष्टी करू शकतं की ते टार्गेटवर अटॅक करू शकतं आणि येणाऱ्या विमानाला रोखू शकतं। त्यामुळे त्याला दोन्ही ठिकाणी जाता येतं, एस्कॉर्ट म्हणून जाता येतं आणि नॉर्मल विमान म्हणूनही जाता येतं। भारतीय वायुसेनेकडे सध्या 118 जॅग्वार विमानं असून ते अंबाला, गोरखपूर, जामनगर, भुज आणि सुरतगड इथं तैनात आहेत। दरम्यान या जॅग्वारनं आता आपल्या ताकदीनं पाकिस्तानला थंडगार पाडलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।